हॅलो स्टुडंट. तर सीईटी टू कॅम्पस सिरीजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही सीईटी टू कॅम्पस सिरीजमध्ये बघतच असाल, आपण कव्हर करतोय इंजिनिअरिंग कॉलेज जी सीईटी थ्रू ऍडमिशन घेतात आणि त्याच्यामध्ये आपण त्याचे कट ऑफ, त्याचे प्लेसमेंट, त्याचे फी स्ट्रक्चर या सगळ्या डिटेल्स कव्हर करतो. तर आज या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत आहोत के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज, जी नाशिकमध्ये लोकेटेड आहे. तर त्या कॉलेजचे कट ऑफ, त्या कॉलेजचे प्लेसमेंट, त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर ही सगळी डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सो आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिले के वाघ जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, हे एक प्रायव्हेट ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत ऍफिलिएट आहे. आणि हे कॉलेज 1984 ला चालू झालेले आहे. त्यानंतर या कॉलेजला ए ग्रेडचं नॅक ऍग्रेडेशन आहे आणि रिसेंटली 2022 पासून हे कॉलेजला ऑटोनॉमस ग्रँट मिळालेली आहे. जर आता तुम्हाला सुद्धा कॉलेजचे अपडेट्स पाहिजे असतील की कोणत्या कॉलेजचे ऍडमिशन्स केव्हा चालू होणार आहे, सीईटी सेलचे अपडेट्स पाहिजे असतील, काही कट ऑफचे अपडेट जर पाहिजे असतील, तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवू शकता, ज्याच्यावरती रेग्युलर तुम्हाला अपडेट मिळतील. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वरती जॉईन करून ठेवू शकता. आता नेमका के वाघ कॉलेजचा कट ऑफ किती लागणार आहे, तर सगळ्यात पहिले कट ऑफ बघण्याच्या आधी हे लक्षात ठेवा की हा जो कट ऑफ असतो ना, तो कॅटेगरी वाईज आणि डिफरंट कोटाज आपल्याकडे असतात. TFWS, EWS, डिफेन्स, PWD याच्या वाईज व्हॅरी करतो. सो आता हा जो कट ऑफ आपण स्क्रीनवर दाखवणार आहे, हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुम्हाला जर डिफरंट कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचं असेल, त्याचा जर कट ऑफ पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, व्हॉट्सअप मेसेज करू शकतात किंवा कॉल करू शकतात. जर आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघितला तर सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 80.85, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 95.88, ENTC साठी 91.87, IT साठी 94.46 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 85.88. आता जर तुम्ही बघितलं, कॉम्प्युटर सायन्स आणि डिझाईन ब्रांच सुद्धा इथे अवेलेबल आहे, त्याच्यासाठी 93.21, केमिकल इंजिनिअरिंग इथे अवेलेबल आहे 83.43, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या कॉलेजला सुद्धा अवेलेबल आहे 87.41, मेकॅनिकल साठी 87.77 आणि AIDS साठी 93.91. तुम्हाला सुद्धा तुमच्या कॅटेगरीनुसार कस्टमाइज कट ऑफ पाहिजे असतील तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉल करा आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना कट ऑफ विचारू शकतात. आता जी एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग बॅच आहे ती आपली ऑलरेडी चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज 1-to-1 काउन्सिलिंग मिळणार आहे. बेस्ट कॉलेज आणि बेस्ट ब्रांच कशी तुम्हाला मिळणार याच्याबद्दलचं गायडन्स मिळणार आहे. कॅप राऊंड बद्दल जास्त सपोर्ट तुम्हाला मिळणार. ही बॅच ही एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट बॅच राहणार आहे, पर्सनलाइज काउन्सिलिंग बॅच राहणार आहे. तुम्हाला सुद्धा या बॅच बद्दल एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करून तुम्ही एनरोल करू शकता. या बॅच मध्ये खूप लिमिटेड सीट्स आहेत. या बॅच मध्ये नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राऊंड, स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड. हे असे राऊंड्स आहेत की ज्यामध्ये कमी पर्सेंटाईलला सुद्धा मुलाला चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. तर त्या याचा गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. कम्प्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. कस्टमाइज ऑप्शन फॉर्म मिळणार आहे की चारही राऊंड साठी तुम्हाला एक कस्टमाइज ऑप्शन फॉर्म बनवून मिळणार आहे. आणि खरं म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुमच्यासोबत लाईव्ह सेशन्स कंडक्ट केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह सेशन वरती तुमच्या मेंटर्सला डायरेक्टली डाऊट विचारू शकता. त्यानंतर डेडिकेटेड मेंटर टीम राहणार आहे. जोपर्यंत इंजिनिअरिंगची तुमची ऍडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत डेडिकेटेड मेंटर टीमचा सपोर्ट तुम्हाला राहणार आहे. आणि बोनसमध्ये फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला ऍडमिशन झाल्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये नेमकं काय करायचं फर्स्ट इयर मध्ये याचा सुद्धा सपोर्ट तुम्हाला राहणार आहे. आणि ही बॅच पर्सनलाइज काउन्सिलिंग 1-to-1 बॅच आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप लिमिटेड सीट्स आपण घेतो. आणि जर तुम्हाला सुद्धा या बॅच बद्दल एन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही कॉल करून एन्क्वायरी करू शकतात. ऑलरेडी मागच्या 2 वर्षामध्ये 5,000 प्लस विद्यार्थ्यांनी या बॅच थ्रू त्यांच्या ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलेले. आता के वाघ कॉलेजचं जर आपण प्लेसमेंट बघायला झालो तर प्लेसमेंट रेकॉर्ड आपल्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकतात. 2021 पासून तर 2022-23 चे प्लेसमेंट रेकॉर्ड आपल्याकडे आहेत. हे कॉलेजेसनी प्रोव्हाइड केलेले प्लेसमेंट रेकॉर्ड आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की इंजिनिअरिंगचं तुम्हाला बघायचं, कारण के वाघ जे ट्रस्ट आहे त्याचे वेगवेगळे कॉलेजेस आहेत, तर आपल्याला इंजिनिअरिंगचं बघायचं. इंजिनिअरिंगचं जर ऍव्हरेज पॅकेज बघायला झालं तर 5.97 LP आहे. त्याचा हायएस्ट पॅकेज जर बघायला झालं तर 22 LP हायएस्ट पॅकेज आहे. नंबर ऑफ स्टुडंट जर किती प्लेस झाले बघायचं झालं तर 613 मुलं प्लेस झालेले होते. आणि त्याच्या आधी जर बघितलं तर 763 मुलं प्लेस झाले. थोडं काउंट कमी झालेलं आहे, बट हे ऍव्हरेज पॅकेज आणि हायएस्ट पॅकेज त्यांचं सेम राहिलेलं आहे. सो बाकीचे कॉलेजेस तुम्ही प्लॅन करत असाल, फार्मसी, ऍग्रिकल्चर, त्याचं सुद्धा आपल्याकडे आहे, बट आपण इंजिनिअरिंग वरती फोकस करणार आहे. जर आपण इंडस्ट्री पार्टनर बघायला गेलो तर खूप रेप्युटेड इंडस्ट्री पार्टनर्स के वाघ कॉलेज सोबत आजच्या डेटला आहे. बॉश, इमर्सन, IBM, जेन्सर, KPIT, विप्रो, JSW
अशा मोठ्या मोठ्या रेप्युटेड इंडस्ट्री पार्टनर्स के वाघ कॉलेजचे आहेत. जर आपण बाकीचे इंडस्ट्री पार्टनर्स बघायला गेलो तर इन्फोसिस, वोल्टास, त्यानंतर टाटा मोटर्स, टोकियो इंजिनिअरिंग, जॉन डीर असे खूप सारे जे नावाजलेले रेप्युटेड पार्टनर्स हे आहेत. तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन सुद्धा बघू शकता. आता जर आपण फी स्ट्रक्चर बघायला झालो तर 2024-25 अकॅडमिक इयरचं फी स्ट्रक्चर आपल्याला मिळालेलं आहे, ते आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही फी स्ट्रक्चर बघू शकता. याच्यामध्ये काही फीज वाढू शकलेली असेल, कारण 2 वर्षामध्ये खूप ड्रॅस्टिकली फीज मध्ये चेंज झालाय. जर अपडेटेड फी स्ट्रक्चर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या मेंटर सोबत कनेक्ट करा किंवा डायरेक्टली कॉलेजला कॉल करू शकता. तर जर आपण 2024-25 अकॅडमिक इयरचं जर फर्स्ट इयरचं बघितलं फी स्ट्रक्चर, तर तुम्ही बघू शकता की 1,48,000 ही ओपन कॅटेगरीसाठी फी होती. त्यानंतर ओबीसी साठी 50% होती. गर्ल्स साठी कमी फी होती. गर्ल्स साठी 100% ट्युशन फी आणि एक्झामिनेशन फी आहे, स्कॉलरशिप आहे, त्याच्यामुळे फीज कमी होती. त्यानंतर SC ST साठी फीज डायरेक्टली 0 होती या कॉलेजला. EBC, EWS, OBC, SCBC साठी 50% म्हणजे 83,653 फीज होती. तर तुम्हाला सुद्धा अपडेटेड फी स्ट्रक्चर पाहिजे असेल तर आमच्या मेंटरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आमचे मेंटर्स तुम्हाला नवीन अपडेटेड फी स्ट्रक्चर सोबत हेल्प करतील. आता जर लोकेशनचं बघायला झालं तर जो नाशिकला आग्रा मुंबई हायवे त्याच्या जवळच हे कॉलेज लोकेटेड आहे. याच कॅम्पसमध्ये तुम्हाला बाकीचे के वाघचे कॉलेजेस बघायला मिळतील. तुम्ही स्क्रीनवरती ऍड्रेस बघू शकतात कॉलेजचा, म्हणजे हिराबाई हरिदास विद्यानगरी अमृतधाम पंचवटी नाशिकमध्ये कॉलेज लोकेटेड आहे. तुम्ही बघू शकता पुढे मुंबई आग्रा हायवे, डायरेक्टली हायवेच्या बाजूलाच हे कॉलेज आहे. तुम्ही तिथं जाऊन सुद्धा व्हिजिट करू शकता. जर आपण जे एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग मधून ज्या मुलांनी आतापर्यंत ऍडमिशन घेतलेलं आहे अशा मुलांचे जर रिव्ह्यूज बघितला तर तुमच्या स्क्रीनवरती आहे. आपले अथर्व सारखे काही स्टुडंट्स आहेत आज के वाघला इंजिनिअरिंग करत आहेत. सो त्याच्यामध्ये समृद्धी आहे की जी AISSMS पुण्याला आहे, त्यानंतर यश आहे VJTI सिव्हिल, ऋतुजा सिंहगड, असे बरेच काही व्हिडिओ आपण रिव्ह्यूज अपलोड केलेले आहे, व्हिडिओज अपलोड केले आहे. आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, आपल्या वेबसाईटवरती आहे, तुम्ही ते जाऊन बघू शकतात. आणि स्क्रीनवरच्या नंबरला जर तुम्हाला सुद्धा पर्सनलाइज काउन्सिलिंग पाहिजे असेल, तुमच्या मार्कला बेस्ट कॉलेज जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या काउन्सिलिंग बॅचसाठी एन्क्वायरी करू शकता. कारण आता तुमचा स्कोर आलेला आहे, पण नेमकं पुढे करायचं काय, इंजिनिअरिंगची प्रोसेस काय, इंजिनिअरिंगला ऍडमिशन कशा होतात, कट ऑफ कसे डिटरमाइन केले जातात, ही सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्हाला तर स्क्रीनवरती नंबर आहे, स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात किंवा डायरेक्टली कॉल करून काउन्सिलिंग बॅच मध्ये इन्क्वायरी करू शकतात. मी परत तुम्हाला एक वेळा दाखवतो की आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये आपल्याला नेमकं काय मिळणार आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकतात आणि खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. सो आपण या सिरीज मध्ये असे वेगवेगळे कॉलेजेस घेऊन येतोय की जे सीईटी थ्रू ऍडमिशन घेतात आणि आपल्या युट्यूब वरती वेगवेगळ्या सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस याच्याबद्दल सुद्धा गाईड करतोय. सो तुम्हाला सुद्धा अशाच व्हिडिओज पाहिजे असतील तर आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करायला विसरू नका. सो थँक्यू स्टुडंट्स. काही डाऊट असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.